हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय आमदार श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी उठाव केला आणि विचारांचा वारसा जपला। वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा जपणारे माननीय शिंदे साहेब आज बाळासाहेबांच्या विकासाचाही वारसा जपतायत। बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच मुंबई पुणे एक्सप्रेसवे पूर्ण झाला होता। त्याच पद्धतीनं माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मुंबई पुणे मिसिंग लिंक पूर्ण झालाय। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी स्वप्न पाहिलं, मुंबई ते पुणे जोडणारा आधुनिक वेगवान द्रुतगती मार्ग उभारण्याचं। 1995 ते 99 या काळात शिवसेना भाजप युती सरकारच्या माध्यमातून साकार झालेला मुंबई पुणे एक्सप्रेसवे भारताचा पहिला 6 पदरी प्रवेश नियंत्रित आंतरशहरी टोल मार्ग। हा केवळ रस्ता नव्हता तर विकासाचा महामार्ग होता। तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून नितीन गडकरी यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून दाखवला आणि बाळासाहेबांनी त्याचं मनापासून कौतुकही केलं। कारण हा प्रकल्प होता वेळ वाचवणारा, अंतर कमी करणारा आणि महाराष्ट्राला वेग देणारा। आणि आज त्याच वारशाला पुढे नेत, त्याच विकास दृष्टीला नवरूप देत माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबई पुणे मिसिंग लिंकचं काम पूर्ण केलंय। खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी, वळणावळणाचे रस्ते, दरडी कोसळण्याचा धोका या सगळ्यांवर मात करत प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी उभारलेला हा प्रकल्प म्हणजे आधुनिक महाराष्ट्राची नवी ओळख। जसा वंदनीय बाळासाहेबांनी एक्सप्रेसवे उभारून विकासाचा पाया घातला, तसाच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मिसिंग लिंक पूर्ण करून त्या विकासाला नवा वेग दिला। मिसिंग लिंक हा केवळ प्रकल्प नाही, तर हा आहे विचारांचा वारसा आणि प्रगतीचा अखंड प्रवास।